हाय मित्रांनो, तर बघा एक चांगली भरती तुमच्यासाठी घेऊन आली आहे. ज्यांनी पोलीस भरती जे करताय त्यांचं पोलीस भरतीमध्ये जर ह्यावेळेस सिलेक्शन झालं नसेल तर ते तुम्ही याला ऑप्शन म्हणून सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स CRPFचा फॉर्म भरू शकता. तर CRPFची आपली ॲडव्हर्टाइजमेंट आली आहे. खूप जास्त जागा आहे. टोटल जागांचा जर विचार केला आपण तर टोटल हा 9,096 जागा इथे आपल्याला दिसता आहे. तर 9,096 म्हणजे खूप चांगल्या ह्या वॅकन्सी आहे मित्रांनो. तर इथं जर बघितलं आपण सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स डायरेक्टरेट जनरलच्या अंडर येतं. तर इथे जर बघितलं तर ही आजच आपली 8 एप्रिलची ॲडव्हर्टाइजमेंट आहे. आणि इथे जर बघितलं तर तुमचे फॉर्म जे होत आहे ते 20 एप्रिलपासून स्टार्ट होत आहे. आणि तुम्ही शेवटची डेट ही 19 मे 2026 आहे. तर फॉर्मची डेट लक्षात ठेवा. 20 एप्रिलपासून आपले फॉर्म सुरू होत आहे आणि 19 एप्रिलपर्यंत लास्ट डेट आहे फी पेमेंट करण्यासाठी, ऑनलाईन ॲप्लिकेशन भरण्यासाठी. ओके. इथे जर बघितलं तर इथे त्यांनी दिलं आहे ॲप्लिकेशन विल बी ॲक्सेप्टेड ऑनलाईन ओनली. म्हणजे ॲप्लिकेशन ऑफलाईन नाही आहे, फक्त ऑनलाईनच ॲप्लिकेशन आपल्याला द्यायचं आहे. ओके. रिक्रुटमेंट विल बी कंडक्टेड ऑन डोमेसाईल बेस्ड पॅटर्ननुसार ते रिक्रुटमेंट कंडक्ट करणार आहे. म्हणजे मला तरी वाटतं की बाबा जे महाराष्ट्राचे कॅन्डिडेट आहेत त्यांना महाराष्ट्रामध्येच ते पोस्टिंग देतील, अशा प्रकारचं काहीतरी असेल. ओके. तर इथे जर बघितलं तर जे महाराष्ट्राचे डोमेसाईल ज्यांच्याकडे असेल ते महाराष्ट्रामध्येच देतील, अशा प्रकारे इथे असू शकतं. आणि इथे जर बघितलं तर आपल्या याच्यामध्ये स्टेजेस कोणत्या आहे सिलेक्शनच्या. तर इथे बघा तुमची फिजिकल इफिशियन्सी टेस्ट होईल, पेट होईल. म्हणजे तुमचं ग्राउंड, आपल्या भाषेत ग्राउंड होईल. ग्राउंड म्हणल्यापेक्षा तुमची फिजिकल टेस्ट होईल आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होईल परत. ओके. फिजिकल इफिशियन्सी टेस्ट वेगळी आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट वेगळी. ओके. तर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे तुमचं फिजिकली तुम्ही किती इफिशियंट आहात ते तिथं चेक केलं जाईल. आणि फिजिकल स्टँडर्डनुसार म्हणजे मेडिकल स्टँडर्डनुसार जर तुम्ही फिट आहात की नाही ते पण तिथे टेस्ट केलं जाईल. नंतर काय होईल, CBT टेस्ट होईल. CBT म्हणजे काय, कम्प्युटर बेस्ड टेस्ट. मुळात तुमची लेखी परीक्षा, तुम्ही रिटर्न एक्झाम MCQ टाईपची होईल. नंतर ट्रेड स्किल टेस्ट होईल. एक तुमची जर ट्रेड असेल त्याच्यात वेगवेगळ्या वॅकन्सी असेल ट्रेडनुसार, मग त्या ट्रेडमध्ये तुमची स्किल टेस्ट होईल. ओके. नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल अँड डिटेल मेडिकल एक्झामिनेशन DME म्हणजे तुमचं डिटेल मेडिकल एक्झामिनेशन होईल. जर काही क्वेरी असेल तर त्याचं रिव्ह्यू मेडिकल एक्झामिनेशन पण होईल. आणि अशा प्रकारे तुमच्या ह्या स्टेजेस असेल. मग कम्प्युटर बेस्ड टेस्ट जी आहे ती तुमची 2च लँग्वेजमध्ये होईल. एक ते इंग्लिशमध्ये और हिंदीमध्ये. ओके. 2च लँग्वेज आहे, मराठीचं इथे ऑप्शन नाही आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. नंतर कलेक्शन ऑफ रिक्वायर्ड एलिजिबल सर्टिफिकेट डॉक्युमेंट फ्रॉम द कॅन्डिडेट अँड देअर व्हेरिफिकेशन विल बी कॅरीड आउट ॲट द टाईम ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. DV तुमचं काय होईल, मेडिकल एक्झामिनेशन बाय द CRPF. म्हणजे तुमचं काय होईल, तुमचं जे एलिजिबिलिटीनुसार जे सर्टिफिकेट किंवा डॉक्युमेंट्स असतील ते व्हेरिफिकेशन त्यांच्याकडून केल्या जाईल. ओके. तर फ्रॉड डॉक्युमेंट इथे चालणार नाही, तुमच्यावरच केस होईल. फ्रॉड डॉक्युमेंट देऊ नका, जे ओरिजिनल आहे तेच तुम्ही डॉक्युमेंट द्या. ओके. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसेल तर काढून घ्या. आपली 20 तारखेपासून फॉर्म सुरू होणार आहे. तुमच्याकडे अजून 10 दिवस आहे. शेवटची तारीख जर बघितली तर आपली 19 मे आहे. म्हणजे जवळजवळ तुमच्याकडे 1 महिना आहे. त्याच्यामुळे तुम्ही आरामशीर तुमचे डॉक्युमेंट काढू शकता. फायनल रिझल्ट विल बी डिक्लेअर्ड बाय द CRPF बेस्ड ऑन द परफॉर्मन्स ऑफ द कॅन्डिडेट इन द कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट. म्हणजे फायनल रिझल्ट जे आहे तुमचं CBT 1नुसार राहील आणि सब्जेक्ट टू द देअर क्वालिफाईंग द पेट. म्हणजे ही क्वालिफाईंग टेस्ट आहे. बाकीच्या फिजिकल एक्झामिनेशन टेस्ट, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट आणि ट्रेड स्किल टेस्ट ह्या क्वालिफाईंग नेचरचं असेल. तुमचं जे मेरिट लागेल ते कम्प्युटर बेस्ड टेस्टनुसार म्हणजे CBT टेस्टनुसारच लागेल. म्हणजे रिटर्न एक्झामिनेशननुसारच लागेल. ओके. तर ॲडमिट कार्ड फॉर एनी स्टेज ऑफ द एक्झामिनेशन विल नॉट बी सेंड बाय पोस्ट
ॲडमिट कार्ड तुम्हाला बाय पोस्ट येणार नाही आहे. फॅसिलिटी फॉर द डाउनलोड ऑफ द ॲडमिट कार्ड्स विल बी प्रोव्हाइडेड ॲट द वेबसाईट CRPF http://www.rect.crpf.gov.in. म्हणजे ह्या वेबसाईटवरतीच तुमचं सगळं काय होईल. तुमचं फॉर्म डाउनलोड म्हणा किंवा तुमचे कॉल लेटर म्हणजे ॲडमिट कार्ड म्हणा किंवा तुमचे जे एक्झामिनेशनचे ॲडमिट कार्ड असतात ते सगळे ह्या वेबसाईटवरतून तुम्ही डाउनलोड करू शकता. जर इथे जर बघितलं तर तुमचं कॉन्स्टेबल टेक्निकल अँड ट्रेड्समॅन, तर इथे 9,175 वॅकन्सी आहे. मेलसाठी 9,096 आणि फिमेलसाठी 79 इथं वॅकन्सी आपल्याला दिसता आहे. तर इथे जर बघितलं तुम्ही तर हे ट्रेड आहेत, हे ट्रेड बघून घ्या. वॉशरमॅन झालं, वॉटर कॅरियर झालं, टेलर झालं, सफाई कर्मचारी झालं, पेंटर झालं, पाईप बँड झालं, मोटर मशीन व्हेकल झालं, माळी झालं, ड्रायव्हर झालं, कारपेंटर झालं, कुक झालं, कोबर झालं, बगलर झालं, बार्बर झालं, ब्रास बँड. म्हणजे इथं तुम्ही विचार करू शकता, तुमचं कटिंग करण्याला म्हणजे इथं बार्बर तुम्हाला दिसतंय, कुक तुम्हाला दिसतोय, तुम्हाला प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला वेगळा, पण ते कन्सिडर ॲज अ तुम्हाला युनिफॉर्म वर्दी मिळेल. वर्दी ही तिथं कोणताही व्यक्ती जरी असला तरी तुम्हाला CRPFमध्ये एक वर्दी मिळते म्हणजे मिळतेच. ओके. तर इथे जर आपल्या महाराष्ट्रासाठी जर व्हॅकन्सी जर बघितल्या तुम्ही तर इथे बघा टोटल वॅकन्सी आहे आपल्या 680 म्हणजे खूप चांगल्या वॅकन्सी आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर तुम्ही कन्सिडर करू शकता जर तुम्हाला भरायचा असेल फॉर्म तर. आणि फिमेलसाठी जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये टोटल फक्त 8च वॅकन्सी आहे, कारण मुळात 79 वॅकन्सी या इथे आहे. तर बघा वॅकन्सीज फॉर पायोनियर विंगसाठी म्हणजे फक्त 20च इथं वॅकन्सी आहे. तिथं इलेक्ट्रिशियनच्या वगैरे तुम्हाला वॅकन्सी दिसून येतील. ओके. तर अशा प्रकारे ही आपली ॲडव्हर्टाइजमेंट आहे. जर इथे जर बघितलं तर एज रिलॅक्सेशन त्यांनी म्हणजे 21 ते 27 वर्ष तुमचं एज पाहिजे. ओके. अर्लियर दॅन 2/1/1995 अँड लेटर दॅन 1/1/2005. म्हणजे 2 जानेवारी 1999 ते 1 जानेवारी 2005 मधले जर तुम्ही तुमचा बर्थडे डेट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. म्हणजे 21 ते 27 वर्षापर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि एज रिलॅक्सेशन इथं दिलं आहे. SC/ST साठी 5 इयर्स आहे, OBC साठी 3 इयर्स आहे, एक सर्व्हिसमॅनसाठी 3 इयर्स आहे. चिल्ड्रन अँड द डिपेंडन्स ऑफ द व्हिक्टीम किल्ड इन द 1984 रिझॉर्ड त्यांच्यासाठी 5 म्हणजे 5 इयरचं कन्सेशन आहे. चाइल्ड अँड द डिपेंडन्स ऑफ द व्हिक्टीम किल्ड इन द 1984 रिवॉर्ड्स OBC साठी इथं अनरिझर्वसाठी 5 आहे, OBC साठी 8 आहे आणि SC/ST साठी 10 इथं अशा प्रकारे रिझर्वेशन दिलं आहे तुम्हाला. तर इथे बाकी तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये बघू शकता. अशा प्रकारे आपली टोटल 47 पेजची ही ॲडव्हर्टाइजमेंट आहे. तर इथं क्वालिफिकेशन तुमचं दिलं आहे. ओके. एज्युकेशनल क्वालिफिकेशन जर बघितलं तुम्ही ड्रायव्हरसाठी जर बघितलं तर मिनिमम मॅट्रिक्युलेशन ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड बोर्ड युनिव्हर्सिटी बाय द सेंट्रल ऑर द स्टेट should pass the heavy transport vehicle driving license and should pass the driving test at the time of the रिक्रुटमेंट. म्हणजे त्यांनी काय तुमचं हेवी ट्रान्सपोर्टचं तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे आणि तुम्हाला तिथं ड्रायव्हिंग टेस्ट द्यायची आहे. ओके. तर इथे मेकॅनिक मोटर व्हेकलसाठी थोडे वेगळे क्वालिफिकेशन आहे आणि बाकी ट्रेडसाठी इथं जर बघितलं तर मिनिमम मॅट्रिक्युलेशन ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम द रिकॉग्नाइज्ड बोर्ड ऑर युनिव्हर्सिटी रिकॉग्नाइज्ड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंट ऑर इक्विव्हॅलंट आर्मी क्वालिफिकेशन इन केस ऑफ द एक्स सर्व्हिसमॅन मस्ट बी प्रोफिशियंट अँड वर्क इन द रिस्पेक्टिव्ह ट्रेड.
इथं काहीच नाही, तुम्हाला फक्त 10वी लागणार आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, टेक्निकल क्वालिफिकेशनमध्ये काय, मस्ट बी प्रोफिशियंट अँड वर्कड इन द रिस्पेक्टिव्ह ट्रेड, म्हणजे तुम्ही ज्या ट्रेडमध्ये फॉर्म भरताय त्याच्यात तुमच्याकडे एक्सपिरियन्स पाहिजे, एवढंच त्यांचं म्हणणं आहे. तर अशा प्रकारे आपलं क्वालिफिकेशन त्यांनी दिलं आहे. आणि बाकी जर बघितलं तुम्ही तर सेंटर फॉर द पेट, इथं सेंटर बघितलं तर तुम्ही आपलं राजस्थान, आपण महाराष्ट्रातलं बघू कुठं आहे, तर कुठं गेलं, महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर ग्रुप सेंटर CRPF नागपूर महाराष्ट्रामध्ये, ग्रुप सेंटर CRPF तेलंगणा तळेगाव दाभाडे हे पुण्यामध्ये येईल. ओके, 2 सेंटर आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये, एक नागपूरचं आहे ग्रुप सेंटर CRPF आणि ग्रुप सेंटर CRPF तळेगाव दाभाडे जे आपलं पुण्यामध्ये आहे, तहसील मावळ आणि डिस्ट्रिक्ट पुणेमध्ये आपल्याला दिसेल ते. ओके, तर आपले 2 पुणे आणि नागपूर 2च सेंटर आहे महाराष्ट्रासाठी, तर तुम्ही बघू शकता. इथे जर बघितलं तुम्ही तर फिजिकल इफिशियन्सी टेस्ट, आता पेस्टबद्दल तुम्हाला क्वेरी होती, तर पेटमध्ये काय असणार, तर फिजिकल इफिशियन्सी टेस्टमध्ये जर बघितलं तुम्ही तर इथे बघा 5 किलोमीटर 24 मिनटामध्ये तुम्हाला पळायचं आहे. इथं जर तुम्ही कोणत्या पण ट्रेड इथं दिला आहे, ड्रायव्हर, गार्डनर, ब्रास बँड, पाईप बँड, ओके, टेलर, पेंटर, कारपेंटर, तर यांच्यासाठी 5 किलोमीटर मेलसाठी तुम्हाला 24 मिनटात पळायचं आहे आणि फिमेलला 1.6 किलोमीटर इन 8.30, म्हणजे 8.5 मिनटामध्ये तुम्हाला 1.6 किलोमीटर पळायचं आहे. तर आणि एक बाकी जे आहे कुक, वॉटर कॅरियर, बार्बर, हेअर ड्रेसर, वॉशरमॅन यांच्यासाठी फक्त 1 मेलसाठी म्हणजे पोरांसाठी 1.6 किलोमीटर इन 10 मिनटात तुम्हाला 1.6 किलोमीटर पळायचं आहे आणि मुलींना 12 मिनटामध्ये 1.6 किलोमीटर पळायचं आहे. इलेक्ट्रिशियन वगैरे त्याच्यासाठी जर तेच आहे 1.6 किलोमीटर इन 9 मिनिट्स. ओके, तर अशा प्रकारे आहे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट. आता फिजिकल स्टँडर्ड टेस्ट विल बी कंडक्टेड इन द रिस्पेक्ट ओनली दोज कॅन्डिडेट हू क्वालिफाय द पेट, म्हणजे जे कॅन्डिडेट आपली फिजिकल इफिशियन्सी टेस्ट म्हणजे त्यांची भागदौड कंप्लीट करेल त्यांच्यासाठी ही फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होईल. ओके, फिजिकल स्टँडर्ड टेस्ट शॅल इन्क्लूड द मेजरमेंट ऑफ द हाईट, तुमची हाईट, चेस्ट अँड द वेट एवढंच तिथं मोजलं जाईल. फिजिकल स्टँडर्ड फॉर द पोस्ट ऑफ द कॉन्स्टेबल टेक्निकल ट्रेड्समन आर ॲज फॉलो. तर इथे जर बघितली तर तुम्हाला हाईट किती पाहिजे, तुम्हाला 170 सेंटीमीटर पाहिजे आणि फिमेलला 157 सेंटीमीटर पाहिजे. तर ऑल कॅन्डिडेट बिलो गोज टू द शेड्यूल ट्राईब, म्हणजे तुम्हाला कॅटेगरीनुसार थोडं रिलॅक्सेशन आहे हाईटमध्ये. तर आपल्याला जनरलसाठी 170 पाहिजे, तर तुम्हाला इथं 162 सेंटीमीटर SC कॅटेगरीसाठी आहे आणि ST कॅटेगरीसाठी शेड्यूल ट्राईब कॅन्डिडेट ऑफ द नॉर्थ ईस्ट स्टेट जे आहे आपले 7 सिस्टर, तर ते तिकडे जर गेले म्हणजे कोणते, आसाम, नागालँड, मिझोराम, मणिपूर, ओके, मेघालय, तर इकडची स्टेटचं काय आहे ॲक्च्युली तिकडची ॲव्हरेज हाईट ही आपल्यापेक्षा कमीच आहे, कारण तो डोंगराळ भाग म्हणून आहे. तर तिथे जर बघितलं तर आपल्यापेक्षा हाईट ही थोडी कमीच दिसेल तुम्हाला, त्याच्यामुळं त्यांची जी हाईट आहे तिथे 157 सेंटीमीटर त्यांनी ठेवलेली आहे आणि मुलींसाठी 147 सेंटीमीटर तिथं ठेवलेली आहे. बाकी तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार इथं हाईट चेक करून घ्या. ओके, आता इथे जर चेस्टचं जर बघितलं तर जनरलसाठी आपल्याला 80 सेंटीमीटर पाहिजे मिनिमम अनएक्सपेंडेड. ओके, एक्सपेंडेड, ओके, म्हणजे न फुगवता किती 80 सेंटीमीटर पाहिजे आणि फुगवल्यानंतर म्हणजे तुम्ही किती 5 सेंटीमीटर तुमची छाती फुगली पाहिजे. ओके, तर इथं कॅटेगरीनुसार इथे पण रिलॅक्सेशन आहे, तर तुमच्या कॅटेगरीनुसार बघून घ्या. नंतर वेट जर बघितलं तर
प्रोपोर्शन टू द हाईट अँड द एज, म्हणजे आपलं तुमचं बॉडी मास इंडेक्सनुसार तुमचं ठरवलं जाईल ते. ओके, जसं तुमची हाईट असेल त्याप्रमाणे तुमचं वेट ठरवलं जाईल. ओके, तर इथे बघू शकता तुम्ही. आणि तुमची CBT टेस्ट कशी होईल, तर जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंगसाठी 25 क्वेश्चन असेल आणि 25 मार्क्स असेल. जनरल नॉलेजसाठी 25 क्वेश्चन 25 मार्क्स. इलिमेंटरी मॅथमॅटिक्स म्हणजे मॅथमॅटिक्ससाठी 25 क्वेश्चन 25 मार्क्स. आणि इंग्लिश 25 क्वेश्चन 25 मार्क्स आणि 2 तासाची टेस्ट असेल. ऑल क्वेश्चन विल बी ऑफ ऑब्जेक्टिव्ह मल्टिपल चॉईस टाईप असेल, MCQ असेल. ओके, आणि देअर विल बी निगेटिव्ह मार्किंग ऑफ 0.25 मार्क्स. ओके, जर तुमचा एक क्वेश्चन चुकला तर तुमचे 0.25 मार्क्स हे जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हे पण लक्षात घ्या तुम्ही. तर अशा प्रकारे ही आपली ॲडव्हर्टाइजमेंट होती. तर तुम्ही जर इच्छुक असाल, तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल त्या ट्रेड्सचा, तर तुम्ही CRPFला आवर्जून फॉर्म भरा. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती राहा आणि शेअर करत राहा.